संगमनेर तालुक्यातील सर्व कत्तलखाने आता लवकरच बंद होणार असं आव्हान आमदार अमोल खताळ यांनी दिलंय। संगमनेर तालुक्यात कुठलाही कत्तलखाना चालू देणार नाही असं आव्हान आमदार अमोल खताळ यांनी दिलेलं आहे। हे सर्व कत्तलखाने चालू राहण्यामागील सर्वात मोठा आशीर्वाद ज्या पोलीस अधिकारी अथवा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांचा असेल तरी तो आता आशीर्वादाचा हात लवकरच काढला जाईल। जर कोणी पोलीस अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी कत्तलखाने चालकांकडून पैसे घेताना अथवा गोरक्षकांनी गाडी पकडल्यानंतर मांडवली करताना दिसला तर अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणारच असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले। संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक मांची हिल येथील उज्ज्वल गोरक्षण केंद्रामध्ये गोमातेचं पूजन प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे। यावेळी अध्यक्ष सुमतीलाल गांधी, संजय कटारिया, योगेश रात्री, प्रीतम गांधी, निलेश चोपडा, अनिल कंगणकर, भाऊसाहेब खेमनर, पत्रकार वैभव ताजने आदी उपस्थित होते। यावेळी आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता टीका केलेली आहे। आमदार अमोल खताळ म्हणाले की संगमनेर शहरामध्ये गोहत्या खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। संगमनेर शहरात तसेच तालुक्यातील कत्तलखाना चालकांच्या पाठीवर संगमनेरमधील चांगलाच मोठ्या नेत्याचा आशीर्वाद होता। त्यामुळे हे कत्तलखाना चालक चांगलेच गब्बर पैसेवाले झाले। आपण विनाकारण कोणालाही त्रास देणार नाही, परंतु जर तालुक्यातील कोणी चुकीचे काम करत असेल तर आपण अशा लोकांना सोडणार सुद्धा नाही। महायुतीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोग स्थापन केले होते। आपण आमदार झाल्यापासून संगमनेर शहरातील तसेच ग्रामीण भागातील मोठा बदल सुरू झाला आहे। येणाऱ्या काळात संगमनेर तालुका हा कत्तलखाना मुक्त होईल अशी सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। उज्ज्वल गोरक्षण केंद्र मांची हिल आश्वी बुद्रुकची सुरुवात 2004 साली झाली। गोरक्षण केंद्रासाठी 6.5 एकर जमीन आहे। यामध्ये 2.5 एकर क्षेत्रामध्ये गोशाळा बांधली असून उर्वरित क्षेत्रामध्ये जनावरांसाठी चारा केला जातो, ज्यामध्ये येथे 600 कबूतर, 400 ससे, 17 म्हशी, 200 गाई, 40 बैल तसेच 29 सांड आहे। यासाठी दिवसाला 2.5 टन मका, घास, गवत, ऊस तसेच ऊसाचे वाढे खाण्यासाठी दिले जातात। या प्राण्यांची देखरेख करण्यासाठी 7 माणसे दिवसरात्र काम करत असल्याचं गोरक्षक केंद्राचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यांनी सांगितलं आहे। जैन खातवी मोक्षदा यांच्या 26व्या वाढदिवसानिमित्ताने 26 झाडे उडान टीमनं गोरक्षण केंद्राच्या शेतीमध्ये लावली आहेत। शेरनी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्ण अजित कुमार सारडा।